सध्या आपण थेट दृश्य बघतोय हॉस्पिटलमधून आशाताईंचं पार्थिव घेऊन आता त्यांच्या घरी नेलं जात आहे। सुस्मिता बदाणे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। सुस्मिता, काय सध्याची तिकडची परिस्थिती आहे? आपण बघतोय ब्रिजखंडी रुग्णालयातनं आशा भोसलेताई यांचं पार्थिव हे आता त्यांच्या लोअर परेल येथील निवासस्थानाकडे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर ज्या पद्धतीनं कुटुंबियांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार उद्या संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार हे केले जातील। त्यापूर्वी आपण बघतोय साधारणपणे 4:30च्या दरम्यान आशाताईंचं पार्थिव हे अँब्युलन्समधनं काही मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने निघालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीनं उद्या सकाळी 11 वाजता काही प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अंत्य दर्शनासाठी हे पार्थिव खुलं केलं जाईल। त्यानंतर आपण जर बघाल तर 4 वाजता अंत्यविधी हे पूर्ण केले जाणार आहेत। सकाळपासूनच या परिसरामध्ये अनेक आशाताईंचे चाहते हे आपल्याला पाहायला मिळत होते। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो पुढे अँब्युलन्सच्या काही सुरक्षा देखील देण्यात आलेली आहे। या सुरक्षेच्या मदतीनं जलद गतीने त्यांचं पार्थिव हे निवासस्थानाच्या दिशेने पोहोचेल। काही राजकीय नेते, मित्रमंडळी, संगीत क्षेत्रातील महत्त्वाचे नेते, महत्त्वाचे कलाकार सुद्धा त्यांच्या निवासस्थानी लोअर परेल येथे आता हळूहळू त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येण्याची सुरुवात सुद्धा होणार आहे। त्यांचे कुटुंबीय यांनी ज्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार कुठेही गर्दी होऊ नये, व्यवस्थित नियोजन व्हावं अशा पद्धतीची सूचना देखील देण्यात आली, अशा पद्धतीची विनंती करण्यात आलेली आहे। संपूर्ण परिसर अगदी ब्रिजकँडी पासून लोअर परेल पर्यंत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पार्थिवासोबत देण्यात आलेला आहे आणि काही वेळातच आपल्याला त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेलं पाहायला मिळेल।